कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीदरम्यान पाण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा अचानक वादात परिवर्तित झाली। एकूण 27 मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित असताना पाण्याचा प्रश्न उपस्थित होताच शारंगधर देशमुख आणि आदिल फरास यांच्यातील जुनी धुसफूस उफाळून आली। दोन्ही सदस्य आमनेसामने येताच वाद चिघळला आणि सभागृहात खडाजंगी झाली। यावेळी एकमेकांना उघडपणे धमक्या देण्यात आल्याची माहिती समोर आली असून खाली चौकात ये दाखवतो मराठ्यांची औलाद आहे अशा तीव्र शब्दात आव्हान देण्यात आल्याने वातावरण अधिकच तापले। इतर सदस्यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। दरम्यान सभा संपल्यानंतर शारंगधर देशमुख हे सुमारे 1 ते 1.5 तास महापालिकेच्या आवारात थांबून असल्याची माहिती मिळत आहे। या संपूर्ण घटनेमुळे महापालिकेतील वातावरण तणावपूर्ण झाले असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।